टीपी स्कीम त्या ठिकाणी टाकण्यात आली आणि त्या टीपी स्कीमच्या माध्यमातून महापालिकेने जो काही इरादा त्यांचा त्या ठिकाणी पेपरच्या माध्यमातून जाहीर केला, या भागातल्या नागरिकांचा त्याला तीव्र विरोध आहे. दादा, टीपी स्कीम करत असताना त्या जागा मालकाला विश्वासात घेतलं जातं. जर टीपी स्कीम डिक्लेअर केली तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जागेची डेव्हलपमेंट जर 10-15 वर्षामध्ये करता आलं तर शेतकऱ्यांवरती प्रचंड अन्याय त्या निमित्ताने होणार आहे. जी जागा महापालिका ताब्यात घेणार आहे त्याच्यातली जवळपास 60% किंवा 50% जागा त्या शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या उपयोगासाठी डेव्हलपमेंटसाठी मिळणार. उर्वरित जागा ही महापालिका वेगवेगळ्या कामासाठी, मग रस्ते असतील, आरक्षण असतील, त्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी ताब्यात घेणार आहे. आणि त्याच्यामुळे उरलेल्या जागेमध्ये जर स्कीम करायची म्हटली तर त्या जागा मालकाला तो प्रोजेक्ट करताना त्याचा जो काही FSIचं पोटेन्शियल असतं ते पोटेन्शियल त्याला पूर्णत्वात घेता येणार नाही. त्याच्यामुळं त्याच्यावरती तो अन्याय होणार आहे. कन्स्ट्रक्शन कॉस्टचा जर विचार केला दादा तर हे जो परिसर आहे आमचा परिसर, या भागामध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या इतर भागातली कन्स्ट्रक्शन कॉस्ट सेम आहे. प्रत्यक्षात विक्रीचा जो दर आहे तो आमच्या या परिसरामध्ये इतर भागापेक्षा खूप कमी आहे. त्याच्यामुळं हा जो काही टीपी स्कीमचा प्रस्ताव त्यांनी पुढे आणलेला आहे त्याच्यामुळं अधिक नगरसेवकांचा सुद्धा विरोध आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. आणि आमच्या चरोलीच्या, मोशीच्या, चिखलीच्या सगळ्या नागरिकांनी दादा त्याच्या संदर्भात आंदोलन केलं.